नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये एनएमएस परीक्षाबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत। तर एनएमएस परीक्षामध्ये कोणती मुले बसू शकतात, एनएमएस परीक्षा ही कोणत्या मुलांसाठी आहे, एनएमएस मध्ये किती मार्काला पास होते आणि एनएमएस मध्ये अभ्यास कोणता करावा लागतो, पुस्तके कोणते घ्यावे, अशा बरेच प्रश्नांचे मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे। बघा बाळांनो, एनएमएस मध्ये ज्यांचे आई आणि वडील सर्व्हिसला आहेत असे मुलं बसू शकत नाही। जरी बसलात तरी तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही। बघा, तुम्ही एक शासन मान्य शाळेतून असायला गरजेचं आहे। 7वी मध्ये तुम्हाला 50 ते 55% असणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही ह्या परीक्षेला क्वालिफाय असतात। बघा पुढे एनएमएस साठी तुम्हाला स्कॉलरशिप किती भेटते, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो मुलांचा। बाबा स्कॉलरशिप किती असते, तर तुम्हाला 48,000 रुपये स्कॉलरशिप आहे सध्या। तर वाढू शकते, कमी होऊ शकते, पण सध्या तर 48,000 रुपये आहे। नंतर तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये भेटतात। म्हणजे महिना कळायला असेल तुम्हाला किती भेटतो, वर्षाला 12,000 म्हणल्या महिना किती मिळतो हे तुम्हाला कळालंच असेल, काही अडचण नाही। पुढं विषय कोणकोणते असतात, सगळ्यात महत्वाचं ओके, विषय कोणकोणते असतात बघा बाळांनो, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता। ओके, 1 2 3 4 5 आणि हे 6 विषय असतात। 6 विषयाचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो। आपण गणित आणि बुद्धिमत्ता सर्व आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। बरं चला, तर आता आपण बघूया ह्याच्यासाठी पुस्तके कोणकोणती वापरायची। पहिलं पुस्तक आहे बाळांनो अक्षरगंगा। अक्षरगंगा आता हे अक्षरगंगा काय आहे, एक प्रकाशन आहे, एका पुस्तकाचं नाव आहे अक्षरगंगा। दुसरं आहे नवनीत। दुसरं कोणतं आहे, नवनीतचं। ओके, दुसरं आहे नवनीतचं। एक अक्षरगंगा आणि दुसरं नवनीतचं, दोन्हीपैकी कोणतंही वापरा, काही अडचण नाही। नवनीतचे 2 पुस्तकं आणि अक्षरगंगाचं एकच पुस्तक। एक जवळ 500 ते 600 रुपयाला दोन्ही पुस्तकं भेटतील, एक 300 रुपयात खुश मानला। ओके, अक्षरगंगाचं 300 रुपयाला आणि ह्या नवनीतचं एक 500-600 रुपयात दोन्ही पुस्तकं मिळून जातील। बघा अजून कोणतं राहिलं आपलं, हा ठीक आहे। आता मेरिट किंवा पास किती मार्क असतो, सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न। बऱ्याच मुलांचे कमेंट येतात सर मेरिट कितीवर लागतं किंवा पास कितीवर होतं। पास वेगळं, मेरिट मध्ये इथं वेगळं। मेरिट मध्ये आल्यावर तुम्हाला हे 48,000 रुपये स्कॉलरशिप भेटते, पास झाल्यावर भेटत नाही, नुसतं पास होतात तुम्ही। बघा अगोदर दुसरी गोष्ट आठवली मला की बाबा, अगोदर 2025-26च्या अगोदर जे ओपन कॅटेगरीची मुलं आहेत, जे ओपन मधून फॉर्म भरतात, त्यांना सारथी नावाची स्कॉलरशिप भेटायची बघा एनएमएस मधूनच, जवळजवळ 38,000 रुपये, पण ती आता शासनाने बंद केलेली आहे। राईट, आता सगळे ओबीसी मध्ये आलेत। आता ओबीसी मध्ये तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क घ्यावा लागतात, ओबीसी खाली 75, 180 पैकी किती 75। आणि जर तुम्ही एससी किंवा एसटी मध्ये असाल तर तुम्हाला 60-62 मार्कावरच तुम्ही पास होतात, 180 पैकी। 180 पैकी 60 किंवा 62 मार्क घेतले, 62-60 मार्क घेतले तरी सुद्धा तुम्ही पास होऊ शकतात। आता ह्या दोन्हीसाठी बी ओबीसी, एनटी, एनटीडी हे सर्व ओबीसी सह त्यांना 75 पासला लागतात। मेरिट मध्ये येण्यासाठी किती लागतात, मेरिट मध्ये येण्यासाठी बाळांनो त्यांना लागतात 105, 110 असे मार्क, 105, 110। आता ह्यांना एससी आणि एसटी ला मेरिट मध्ये येण्यासाठी लय नाही बाळांनो, एक 80, 90 एवढे जरी मार्क पडले तरी ते मेरिट मध्ये येतात। ते म्हणजे 180 पैकी 80 घ्या, 100 चुकू द्या तरी तुमचं मेरिट येतं एससी आणि एसटीच्या मुलांचं। आणि ओबीसी मधून जे ओबीसी, एनटी, एनटीडी या बाकीच्या अदर कॅटेगरी आहेत त्यांना 105, 110, 115, 120 मेरिट नुसार, जसं मेरिट वाढेल का तसं तुमचा रिझल्ट हाय जातो। ओके, ह्या वर्षी 110, 120 वर गेला, पुढल्या वर्षी होऊ शकतं 125, 130 वर जाईल। तुमचा अभ्यास करण्याची भरपूर मुलं एकदम चांगल्या क्वालिटीने अभ्यास करतात। मला 4-5 वर्षाचा अनुभव आहे, मी स्वतः ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने क्लास घेतोय। तुम्हाला याच्यापैकी अजून कोणती काही माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा, आपण 100% त्याचं मी तुम्हाला उत्तर देईन। कमेंट करून मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्हाला कोणता तुमचा प्रश्न अजून तुम्हाला समजत नाही त्याचाही कमेंट करून मला कळवा, मी त्याचं उत्तर नक्की पुढल्या व्हिडिओमध्ये देईन। तोपर्यंत धन्यवाद।